नमस्कार, मी स्वप्नील. तुम्ही पाहताय सिद्धांत प्राईम. आता आपण आलो अवसरी पिंपळगाव गटामधील वाळुंजवाडी या गावामध्ये. या ठिकाणी दोन्ही उमेदवार प्रचार करताना आपल्या समेत आहेत. आपण त्याच्यासोबत चर्चा करणार आहोत. या ठिकाणी वाळुंजवाडीचे कोणकोणत्या समस्या जाणून घेतल्या किंवा या ठिकाणी विकास झालाय का, प्रथम परिचय द्या. मी विष्णू धर्माजी हिंगे, अवसरी पिंपळगाव जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार. माझं चिन्ह आहे घड्याळ. आता या ठिकाणी वाळुंजवाडीमध्ये तुम्ही फिरताय, या ठिकाणच्या कोणकोणत्या समस्या आहेत? वाळुंजवाडीमध्ये आता आम्ही फिरत असताना, जनतेचा आशीर्वाद घेत असताना स्थानिक मंडळींशी आम्ही या ठिकाणी चर्चा केली. वाळुंजवाडीमध्ये तसं पाहिलं तर वाळुंजवाडी हा विकसित भाग त्या ठिकाणी आहे. दुधाचा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी व्यवसाय आहे आणि एकंदरीत पाहता एक किरकोळ समस्या काही मंडळींनी त्या ठिकाणी मांडल्या. त्या निश्चितपणे सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. विशेष फार मोठ्या समस्या या ठिकाणी स्थानिक गावामध्ये नाहीत. प्रश्न आहे तो विश्वासाचा, आणि लोकांनी आम्हाला या ठिकाणी सर्व विश्वास दिलेला आहे की आमचा विकास जो झालेला आहे तो नामदार दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या माध्यमातून झालेला आहे आणि विकासाच्या पाठीमागे आम्ही पूर्णपणे उभे राहणार आहोत, असा आम्हाला सर्व मंडळींनी या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे. आता या वाळुंजवाडी जी ग्रामस्थ आहेत त्यांना तुम्ही आता काय सांगणार आहे? तुम्ही या ठिकाणी प्रचार करणार. वाळुंजवाडीच्या ग्रामस्थांना मी सांगू इच्छितो की विकासाची दिशा घेऊन या तालुक्याला पुढे नेण्याचं काम या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून होते. आम्ही सर्वच मंडळी साहेबांच्या बरोबर काम करत असताना सर्वांना बरोबर घेऊन, सर्वांना विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे नेऊन कोणत्याही प्रकारची टीका टिप्पणी न करता फक्त विकास आणि जनसामान्यांचे जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणे आमच्या ह्याच्यामध्ये करू, पुढील कालखंडामध्ये करू. आपणा सर्वांचं सहकार्य मोठ्या प्रमाणामध्ये आहे, याही पुढे लाभेल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त केली आणि सर्वांनी त्याला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. येत्या 5 तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं मतदान आहे. आपण सर्व मंडळींनी समोरील बटन दाबून आम्हा सर्वांना या ठिकाणी आशीर्वाद द्यावा अशी मी नम्र विनंती करतो. नक्कीच हे होते विष्णू काका हिंगे, जिल्हा परिषदचे उमेदवार. आता आपल्या समवेत आहेत पिंपळगाव गणाचे उमेदवार शिवाजी निगोट. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. तुमचा परिचय द्या. आणि या ठिकाणी आता निगोटवाडी शेजारीचे वाळुंजवाडी गाव आहे, कसा प्रतिसाद लाभतो नागरिकांचा? मी शिवाजी संपत निगोट, राहणार निगोटवाडी. आणि वाळुंजवाडी म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही, कारण या गावाशी माझं लहानपणापासून अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध या ठिकाणी राहिलेले आहेत. माझा पूर्ण नातेवाईक परिवार या प्रत्येक घराघरामध्ये माझा नातेवाईक आहे. आणि मी ज्यावेळेला निवडणुकीला उभं राहायचं त्यावेळेला आमचे दाजी असतील किंवा यशवंत शेठ असतील, माऊली असेल, भास्कर असेल, इथल्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना, मनोहरदादा असतील, मी त्या ठिकाणी फोन करून विचारलं होतं की आपण अशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जायची तयारी करतोय, तुमचं काय मत आहे? त्यावेळेला त्यांनी एकमुखाने मला सांगितलं का जर तुम्हाला उमेदवारी मिळत असेल, भले पक्ष कुठलाही असो, तुम्ही हेच आमचा पक्ष आहे, शिवाजी निवड हाच आमचा पक्ष राहील आणि तुमच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणाने उभं राहू. त्याच वेळेला त्यांनी मला शब्द दिला. आणि आता मी ज्या वेळेला प्रचाराला पहिल्यांदा या 2 वेळा येऊन गेलोय, आज या ठिकाणी आम्ही घरटुघर घेतोय, परंतु इथले ग्रामस्थ आम्हाला सांगतायत की तुम्ही इकडे तुमचा वेळ घालू नका, इथं तुम्हाला 100% मतदान होणार आहे. कारण इथं दुसऱ्या कोणाला इथं विकास केलाय तो नामदार साहेबांनी केलाय आणि शिवाजी आढळरावांनी केलेला आहे. आपल्या सर्व परिसरामध्ये झालेला विकास आणि या लोकांच्या थोड्याशा समस्या आहेत. जो रस्त्याचा प्रश्न आहे, मी काकांच्या समोर सांगतो की येणाऱ्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर ज्या वेळेला काका झेडपीत बसतील, मी पंचायत समिती बसल, त्यावेळेला पहिला फंड रस्त्याचा या वाळुंजवाडी या ठिकाणी टाकला जाईल आणि त्याचं काम सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी सुरू केलं जाईल. या निमित्ताने एवढं सांगतो, कारण वाळुंजवाडीने आम्हाला खूप प्रेम दिलेलं आहे. याच्या आधी सुद्धा बैलगाडा क्षेत्रात काम करत असताना या गावांनी माझ्या पाठीमागं, माझ्या गाड्यामागं मला खूप, माऊली असेल, यशवंतराव असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, त्यांनी बैलगाडा मला पळायला माऊलीने शिकवलेला आहे. माऊली वाळुंजने मला बैलगाडा समजत होता, परंतु कसा पळवायचा हे माऊली वाळुंजने मला त्या ठिकाणी शिकवलेलं आहे. म्हणून या गावाशी माझं खूप जवळचं नातं आहे. काकांना सुद्धा मी या ठिकाणी आता फिरवत असताना काकांच्या सुद्धा लक्षात आलं असेल काही तर घर ना घर
माझ्या पाठीमागे काकाच्या पाठीमागे भक्कमपणाने उभं राहणार आहे. वाळंदवाडीमधून जसं निवडवाडीतून लीड होणार आहे त्याच तोडीचं लीड या वाळंदवाडीतून होईल एवढं या निमित्तानं आपल्या सर्वांना पत्रकारांना सुद्धा माहिती देतो आणि या ठिकाणी थांबतो. विकासही झालाय, समस्याही बाकी आहे, त्या येत्या काळात सोडवणार. आपल्या समिती या ठिकाणी वाजवाडीचे ग्रामस्थ देखील आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. तुमचं नाव सांगा. मी मनोहर जनाजी लोणले दोन्ही उमेदवार तुम्हाला आता भेटण्यासाठी आलेत. मध्ये तुम्ही आता काय शब्द देणार त्यांना? मी मनोहर जनाजी लोणले किसान सहकारी दूध उत्पादन संस्थेचा चेअरमन. जवळजवळ 20 वर्ष या वाडीमध्ये मी दुधाचे चेअरमन म्हणून या ठिकाणी काम करतो. त्याचप्रमाणे माजी सरपंच म्हणून 5 वर्ष या वाडीमध्ये मी सर्व ग्रामस्थांचे सहकारी म्हणून काम केले. या जिल्हा परिषद गटाचे उमेदवार विष्णुकाका हिंगे व पंचायत समितीचे उमेदवार शिवाजी संपत निगुट यांनी या ठिकाणी येऊन आमच्या ज्या वाडीला घर ना घर या ठिकाणी प्रचाराची जी घोडदौड चालू केलेली आहे. मी दोन्ही उमेदवारांना एक सांगणं आहे का नामदारांच्या प्रयत्नातून आमची स्वतंत्र ग्रामपंचायत होण्यासाठी मोलाचे सहकार्य विवेकदादा पाटील आणि नामदार वळसे पाटलांनी या ठिकाणी आम्हाला मोठे सहकार्य केले. त्याचबरोबर काकांनी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी नेहमी मार्गदर्शन फोन केल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी मोठे सहकार्य झालेले. एवढंच का शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या माध्यमातून जो 95 लाखाचा निधी या रोडला पडला, पण कंत्राटदार हा बरोबर नसल्यामुळं तो निधी परत गेला. आम्ही नामदारांक परत गेलो होतो. ते म्हणले आम्ही ज्यावेळेस ग्रामपंचायतचं उद्घाटन झालं त्यावेळेस नामदारांनी शब्द दिला का पुढच्या जो निधी आहे मी दुसऱ्या फंडातून तो तुम्हाला देईल आणि हा रोडचं काम पुढच्या वेळेस या ठिकाणी करील. तसंच नामदारांनी दिलेला शब्द या दोन्ही उमेदवारांना विनंती आहे, आपला विजय हा नक्कीच आहे. आपण निवडून आलेलेच आहे आमच्या वाडीमध्ये. परत आपण या ठिकाणी नाही आले तरी चालन, तुम्हाला 90% या ठिकाणी मतदान होईल. थोडे 10% इकडं तिकडं होऊ शकतं, पण निवडून आल्यानंतर आमच्या वाडीची पहिली समस्या आहे का फाटा तो ठाकरवाडी हा डांबरीकरण रोड होणं अति महत्वाचं आहे. एवढीच मी दोन्ही उमेदवाराला विनंती करून माझा 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. काका यांनी या ठिकाणची समस्या आहे रोडची असेल ठाकरवाडीची असेल तर फाटरपासून ठाकरवाडीपर्यंतची जी समस्या आहे ती कशा पद्धतीने तुम्ही आता त्यांना काय शब्द देणार आहे? फाट्यापासून तर ठाकरवाडीपर्यंतचा जो रस्ता आहे तो जिल्हा परिषदच्या अंडर त्या ठिकाणी येतो आणि मी या ठिकाणी शब्द देतो की हा रस्ता आम्ही निवडून आल्याच्या नंतर या ठिकाणी 100% हे काम पूर्ण केलं निधी जाईल. मंजूर झालेला आहे, मात्र ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे हा रोड तो थांबलेला आहे. तो जो विषय आहे तो Blacklist मध्ये दिलेलं आहे. ठेकेदार ब्लॅकलिस्ट मध्ये झालेला आहे. ठेकेदारांनी ते काम न केल्यामुळे तो प्रश्न निर्माण झालेला आहे. पण या पुढच्या काळामध्ये तो रस्ता अत्यंत सुंदर आणि चांगला करून देण्याची जबाबदारी आम्ही दोघंही या ठिकाणी स्वीकारित आहोत. या ठिकाणी तुमचा परिचय द्या आणि उमेदवार आले तर तुमच्याकडे. माझं नाव यशवंत गणपत लोंढे. सध्या मी मुंबईला राहतो, परंतु आमच्या गावामध्ये ज्या ज्या वेळेस बैलगाडा शर्यत सप्ताह असतो, हरिनाम सप्ताह, त्या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा शिवाजी शेठ आणि विष्णू काका हिंगे यांचा असतो. आणि आम्ही 30 वर्षापासून बैलगाडा शर्यत चालू आहे. तर प्रत्येक वर्षी आम्ही शिवाजी शेठ संपतराव निगोट यांच्या हस्ते घाटाचं उद्घाटन करतो आणि वेळेमध्ये ते आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. तर मी माझ्या गावच्या वतीनं एक बोलू इच्छितो की दोन्ही उमेदवारांना आमच्या वाळुंजवाडी गावचा भरभरून पाठिंबा राहील. 100% मतदान केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही अशी मी ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर दोन्ही उमेदवारांना वाळुंजकरांनी सांगितलंय की भरभरून पाठिंबा देणार आहे. पाहू येणाऱ्या काळात आता काय होतंय. मी स्वप्नील जाधव, सिद्धांत प्राईम, आंबेगाव.